हा आहे महावितरणच्या नवीन सोलर नियमांचा एक झटपट आढावा. बघा, तुम्ही जर घरावर सोलर पॅनल लावण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी एकदम महत्त्वाची आहे. कारण आता तुम्हाला तुमच्या मनाने सोलरची क्षमता ठरवता येणार नाहीये आणि याचा थेट फटका पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांना बसणार आहे. पहिले, महावितरण आता थेट तुमचं मागच्या 12 महिन्यांचं वीज बिल तपासून पाहणार आहे. म्हणजे कसं आहे, जेवढी तुमची आत्ताची गरज आहे ना, तेवढ्याच क्षमतेचा सोलर प्रकल्प तुम्हाला मंजूर केला जाईल. त्यामुळे भविष्यात आपण नवीन एसी घेऊ किंवा इलेक्ट्रिक गाडी घेऊ अशा अंदाजाने आत्तापासूनच मोठा प्रकल्प उभारता येणार नाहीये. दुसरे, जर का भविष्यात तुमचा वीज वापर वाढलाच आणि तुम्हाला सोलरची क्षमता वाढवायची असेल तर मग काय? तर तुम्हाला पुन्हा एकदा नव्या अर्जाची पूर्ण प्रक्रिया एकदम सुरुवातीपासून करावी लागेल. आणि हो, आत्तापर्यंत जे जादा क्षमतेचे जुने अर्ज दाखल झालेत ना, ते सुद्धा पुन्हा तपासणीसाठी मागे पाठवले जात आहेत. शेवटी जादा वीज निर्मितीवर आता खूपच कडक लक्ष ठेवलं जाणार आहे. जर घरगुती ग्राहकांनी स्वतःच्या गरजेपेक्षा खूप जास्त वीज बनवून ती व्यावसायिक उद्देशाने महावितरणच्या ग्रिडमध्ये पाठवली तर त्यांना भक्कम दंड भरावा लागू शकतो, हे नक्की. थोडक्यात सांगायचं तर आपला प्रत्यक्ष घरगुती वीज वापर आणि सोलर पॅनेलची वीज निर्मिती या दोन्हीमध्ये एक योग्य समतोल राखणं हाच या नव्या नियमांचा मुख्य उद्देश आहे.